नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑक्टोबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आज 350 ते 400 मध्ये आवक आहे। इकडं एक पिकअपची लाईन आहे आणि अर्धी ट्रॅक्टरची लाईन आहे। तिकडं शेडपूल आहे आणि ग्राउंडवर थोडी आवक आहे। बघू आज काय बाजारभाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार। ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो, लाईक खूप कमी येते व्हिडिओला। आता लाईक जास्त प्रयत्न करा की लाईक करा व्हिडिओला आणि पूर्ण व्हिडिओ बघा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरच्या अर्ध्या लाईनीतून सुरुवात केली आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1200 रुपये, 1200 रुपीज, 1200 रुपये। कुठला आहे कांदा? बेंदीपाडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1231 रुपये, 1231 रुपीज, 1231 रुपये। कुठला आहे कांदा? बेंदीपाडा। बरं, आणि बियाणं कोणतं त्याचं? गुलाबी प्रसाद। बघू शकतो मी। पुढे बघू। काय भाव गेला भाऊ? 1472 सुपर कांदा आहे। बघू शकतो मी। 60-65 साईज आहे, एक साईज माल आहे। 1465, 1465 रुपीज। कुठला आहे कांदा? लखमापूर। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, लखमापूरचा कांदा आहे। शिल्लक किती असेल अजून कांदा? एक ट्रॅक्टर आहे। बर, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1140 रुपये, 1140 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंदे दिगर। बर, बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना। पुढे बघू। काय भाव गेलो? 1130, 1130 रुपीज, 1130 रुपये। कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? एलोरा। ठीक, बघू शकतो गोल्टी। काय भाव गेली गोल्टी? 755, 755 रुपीज। कुठले आपण? पिंपळगाव। ठीक आहे। काय भाव गेलो? 1160 रुपये, 1160 जायले, 1160 रुपीज। कुठला आहे कांदा? काटर दिगर ना। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे। किती शिल्लक माल अजून? 2-3 ट्रॅक्टर। ठीक, पुढे बघू। 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? मुखेड, 1000 रुपये। किती शिल्लक अजून? 5 एक ट्रॅक्टर आहे। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। बघू शकतो। पुढे बघू। काय भाव गेलं? 1051, 1051 रुपीज, 1051। कुठला आहे कांदा? उंबरखेड। ठीक, काय भाव गेलं? 1012 रुपये, 1012 रुपीज। कुठला आहे कांदा? मातेरवाडी। बर, काय भाव गेलं? 1261, 80। कुठला आहे कांदा? दळवट, 1280 रुपये, 1280 रुपीज। कुठला आहे बियाणं? कुठला आहे याचं? बरं, पुढे बघू। काय भाव गेला? 1225, 1225 रुपीज, 1225 रुपये। कुठला आहे कांदा? शिंदे दिगर। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, शिंदे दिगर। किती शिल्लक असेल? संपलाय। ठीक, बघू शकतो मी गोळा माल। काय भाव गेला? 1225, 1225 रुपीज। कुठला कांदा आहे? करंजखेड। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे। 1225, 1225 रुपीज। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1199, लगभग 1200 रुपये जायले, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, करंजखेड, डांग सोंदाने। बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धी। किती शिल्लक माल अजून? इतकाच आहे। ठीक, पुढे बघू। काय भाव गेला दादा? 1340, 1340 रुपीज, 46 रुपीज, 1346 रुपये, 1346। कुठला आहे कांदा?
करंजखेड. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणे. ठीक आहे. 60 रुपये 260 रुपये 170 270 रुपये 1 रुपये 87 2 1 95 290 1 रुपये 95 रुपये 9 300 300 रुपये 300 11 14 25 26 रुपये 3 कळवा किती किलो? 326 रुपये जाईल. बघ चोपडा आहे 326. कुठली आपण? ठीक आहे. 326 रुपये. काय भाव गेलं? 1231 रुपये. 1231 जाईल 1230 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1231. कुठला आहे कांदा? नांदूर मधलेश्वर. बरं ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. बियाणं कोणतं त्याचं? रेड 4चं बियाणं. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 880 रुपये. 880 रुपीज. 880 रुपये. बघ शकतो. कुठले आपण? सय्यद पिंपरी. बरं बियाणं कोणतं त्याचं? बरं पुढं बघू. काय भाव गेलं? किती? 1092. 1092 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. 1092. बरं बघ शकून क्वालिटी कांद्याची. हो काय भाव गेलं? 1330 रुपये. कुठला आहे कांदा? तळेगाव वणी. बघू शकतो तुम्ही मस्त गोळा माली. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा सुंगी. 1330 ना? 1330 रुपीज. बरं 1330 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेला साहेब? 1130 रुपये. 1130 रुपीज. 1130. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. सुकेण्याचा कांदा आहे. किती शिल्लक असेल अजून? आवरलंय का? बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जायले 1000 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचं कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. चितेगाव. शिल्लक किती असेल कांदा अजून? 2-3 गाड्या आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1151. 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? तारू खेडले. बियाणं कोणतं त्याचं? विशालचं बियाणं आहे. तारू खेडलेचा कांदा आहे. ठीक. किती शिल्लक कांदा अजून? 5-6 ट्रॅक्टर आहे. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा पालखेड मिरची. आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 1025. 1025 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1025. कुठला आहे कांदा? बयाळे. बियाणं कोणतं त्याचं? बरं ठीक. किती मला अजून शिल्लक? अच्छा. काय भाव गेलो? 1100. 1103 रुपये. 1103 रुपये. कुठला आहे कांदा? मांजरगावचा बियाणं. बरं काय भाव गेला दादा? 1052 रुपये. 1052 रुपीज. 1052. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं किती शिल्लक मला अजून? ठीक. पुढं बघू. काय भाव गेले काका? 900 रुपये. 900 रुपये जायले 900 रुपये. बघू शकतो. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं ते? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1080. बघू शकतो मी. 1080 रुपये. 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? सारोळ. आणि बियाणं कोणतं ते? बियाणं येलोरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं त्याचं? बियाणं कलशचं बियाणं आहे ना? ठीक. कलशचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेला साहेब? 1200 भाव.
1252 रुपये 1252 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, दावतवाडीचा कांदा आहे. 1252 जाईल. किती माल शिल्लक असा लावून? 2 गाड्या. ठीक. पुढे बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1091 1091 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? डांग सोंदाने. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1080 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? नळवाडी. ठीक आहे, 1080. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1030 रुपये. 1030 रुपये जाईल. 1030 रुपीज. कुठला आहे कांदा काका? चेंजखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे. बरं, ठीक. काय भाव गेलं? 1022 रुपये 1052 रुपीज. सॉरी 1022 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी. रवळस पिंपरी. पुढं बघू. काय भाव गेलं? गेले ना 1045 1045 रुपीज. कुठला आहे कांदा? कोमलवाडी शिन्नर. ठीक. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरचंच बियाणं. घरगुती बियाणं. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1040 रुपये 1040 रुपीज. कुठला आहे कांदा? चित्तेगाव ना. आणि बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक. अच्छा, रेड पोअरचं बियाणं. पुढं बघू. शिल्लक किती मला? 2-3 गाड्या आहे का? बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1130 रुपये जाईल. 1130 रुपीज. 1130. कुठला आहे कांदा दादा? नांदूर मधनेश्वर. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. नांदूर मधनेश्वर. ठीक. काय भाव गेले? 1000 रुपये 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? ठीक. काय भाव गेला? 1015 रुपये 1015 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? ठीक, सय्यद पिंपरी. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? हिंगणवेडा. बियाणं कोणतं होतं काकायचं? पंचगंगाचं बियाणं आहे. हिंगणवेडा. ठीक आहे. किती शिल्लक मला? अजून 4-5 गाड्या आहे. 5 एक गाड्या आहे. ठीक.